नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. शहरात सर्वत्र निवडणूक रंगात आली आहे. प्रभाग क्रमांक 7 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपाचे अधिकृत उमेदवार सुरेश पाटील, योगेश हिरे, हिमगौरी आडके आहेर, स्वाती भामरे यांचा आज पंडित कॉलनीतील गोदावरी बँकेत सत्कार करण्यात आला. उमेदवार सुरेश पाटील व योगेश हिरे हे बँकेचे संचालक आहेत. संचालिका आर्किटेक्ट अमृता पवार, वसंतराव खैरनार, प्रणव पवार, सुरेश गव्हाणे यांच्या हस्ते भाजपाचे उमेदवार सुरेश पाटील, योगेश हिरे, हिमगौरी आडके आहेर, स्वाती भामरे यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित संचालक अमृता पवार आणि वसंतराव खैरनार यांनी त्यांना विजयी होण्याच्या शुभेच्छा दिल्या. गोदावरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे 2 डायरेक्टर्स म्हणजे आमच्या कुटुंबातले 2 डायरेक्टर्स आज इथे उभे आहेत. एक तर योगेश हिरे आणि दुसरे सुरेश अण्णा पाटील, हे दोघंजण आमचे डायरेक्टर आहेत. आणि मी सर्व मतदारांना आव्हान करेल की आपण यांना भरघोस मतांनी निवडून द्यावं. पण त्यांनाच नाही तर त्यांच्या सोबतचे जे दोघे सहकारी आहेत, हिमगौरी आडके आणि स्वाती भामरेताई, या दोघींनाही आपण पूर्ण पॅनलला, प्रभाग क्रमांक 7 मधल्या पूर्ण पॅनलला आपण भाजपला निवडून द्यावं, भरघोस मतांनी निवडून द्यावं ही मी विनंती करेल. आणि गोदावरी बँक नक्कीच या सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, एवढंच सांगते. बस आमच्या बँकेचे अनेक वर्षापासून म्हणजे संस्थापनेपासून ते बरोबर आमच्या आहेत. सुरेश पाटील आणि त्याचबरोबर आमचे मुन्नाजी हिरे हे दोन्ही संचालक आता आमच्या नाशिक महानगरपालिकेच्या याच्यामध्ये उभे आहेत. अनेक वर्षांपासून समाजसेवेचा वारसा घेऊन हे पुढे आलेले आहेत. यांच्या कुटुंबामध्ये देखील तो वारसा आहे आणि यांना पाठबळ मिळणं हे गरजेचं आहे. म्हणून आम्ही आमच्या बँकेच्या वतीनं, सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं, संचालकांच्या वतीनं त्यांना आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी तमाम नाशिककरांना विनंती करेन की त्यांनी या भाजपच्या या सर्वच कार्यकर्त्यांकरता प्रभाग 7 मध्ये मग हिमगौरी आडकेताई असतील, स्वातीताई असतील, सुरेश पाटील असतील किंवा मुन्नाजी हिरे असतील, या सगळ्यांना बहुमताने निवडून द्यावं आणि कमळाच्या याच्यावर बटणावर फुली मारून किंवा ते बटन दाबून आपण त्यांच्या पाठीमागे भरघोस मताने द्यावं, अशी शुभेच्छा मी व्यक्त करतो. यावेळी गोदावरी बँकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दिशा न्यूज ब्युरो, नाशिक.